चिकू दादा, मी सिया. पलीकडून सियाचा तो नाजूक आणि तितकाच हळूवार आवाज कानावर पडताच इथे अग्नेयचा मोबाईल फेकणारा हात जागेवरच स्टिप झाला. हा आवाज, या गोड आवाजाला तो कसा विसरणार होता ना. त्याच्याही न कळत त्याच्या मेमरी डिस्कमध्ये परमनंटली स्टोअर झालेला हा आवाज. आधी तर एक क्षण आपण काही चुकीचा ऐकलं का या आविर्भावात तो काही रिॲक्ट करणार. तोच पलीकडून तिची तीच मधुर वाणी बाहेर पडली. हॅलो चिकू दादा, ऐकतोय ना? सियाने ह्यावेळी थोडं काचरातच परत हाक मारली. कारण का कुणास तिला पलीकडून त्याच्या अस्तित्वाची पुसटशी जाणीव होऊन गेलेली. तो तिथेच आहे असं राहून राहून वाटलं तिला. पण इकडे आता अग्नेयला मात्र तिच्या अस्तित्वाची जाणीव होताच क्षणातच त्याच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली. जणू या आवाजाने त्याचं हृदय आनंदाने उड्या मारू लागलेलं. इकडे रॉकीने मात्र आपला फोन अजून शाबूत आहे ते बघून सुटकेचा मोकळा श्वास सोडला. आणि आत्ता आपल्या फोनला काही होणार नाही हेही त्याला कळून चुकलं. अग्नेयचा राग बघून त्याच्या कपाळावर अक्षरशः घाम जमा झालेला. हॅलो चिकू दादा, आवाज येतोय का माझा? पलीकडून सिया एक वार बोलत सुटलेली. पण इथे अग्नेयची नजर मात्र एकटक त्या फोनवरच स्थिरावली होती. जणू काय त्याला ती त्या फोनमधून दिसणार होती. तो तिच्या आवाजातच इतका हरवलेला की त्याचा हवेतला हात कधी खाली आला त्याचं त्याला देखील कळालं नाही. पण जे वादळ त्याच्या हृदयात सकाळपासून थैमान घालत होतं ते तिच्या एका आवाजाने मात्र क्षणात शांत होऊन त्याच्या आकसलेल्या कपाळावरच्या आट्याही नाहीशा झाल्या. काय होतं तिच्या आवाजात जे या भडकलेल्या आगीला शमवून गेलेलं? जे काही होतं, पण तिच्या त्या गोड अमृतवाणीने त्याच्या चिघळलेल्या जखमेवर हळूवार फुंकर मारलेली. सकाळपासून जी त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती, जिला तो विसरायचा आटोकाट प्रयत्न करत होता, आता तिच्याच स्वरांमध्ये गुंतून गप्प बसलेला. आणि आपल्याला नेमकं काय हवे हेही त्याला आता कळून चुकलेलं. पण तरी अजूनही त्याच्या डोक्याला इतक्यात काय ते मान्य करायचं नव्हतं. चिकू दादा, सिया रॉकीला परत आवाज देतच होती की सियू. इतक्यात मागून कोणा मुलाने तिला आवाज दिला आणि बस इथे रॉकीचा श्वास परत घशात अडकला ना. कारण आत्ताच नमलेला ज्वालामुखी परत उसळतो की काय या भीतीने रॉकीने घाबरतच अग्नेयकडे पाहिलं. तर त्याची त्या फोनवरची घट्ट झालेली पकड बघून इथे रॉकीचं हृदय परत त्याच्या फोनसाठी तडफडू लागलं. देवा, आत्ताच त्या मुलालाही टपकायचं होतं का? नुकताच तर हा भूकंप शांत झालेला. तुला एक खरं सांगू का देवा, या सनकी माणसाच्या स्वभावाचं गणित तुझ्याकडून जरा चुकलंय बघ. एकतर या माणसाला तू इमोशन्स आणि एक्सप्रेशन दिलेच नाहीस, म्हणून हा प्राणी नेहमी गंभीरच असतो. पण आजचं ह्याचं वागणं माझ्यासाठी तर जागतिक पातळीवरचा जीवन मरणाचा प्रश्न झालाय. सकाळपासून दारूच्या गोळ्यासारखा प्रत्येकावर हा माणूस फुटत बसलेला. पण आत्ता बघा, कोणी म्हणेल का हा तोच व्यक्ती आहे म्हणून ज्याने 2 मिनिटापूर्वी माझ्या मोबाईलचा ऑलमोस्ट खून करण्याचा प्रयत्न केलेला आणि आत्ताही माझ्या गरीब फोनचा गळा दाबून त्याला मारण्याचाच प्रयत्न चाललाय ह्याचा. रॉकीने मनोमन स्वतःची भडास त्या देवावर काढून घेतली. काय करणार ना, आत्ता या सनकी माणसाला तर तो काही बोलू शकत नव्हता. हो आलेच, आधीच तिला कोणी मुलाने
सीयू बोलल्यावर भडकलेलं त्याचं हृदय आता तिच्या रिप्लाय देण्याने तर पेटूनच उठलं आणि इथे अग्नेयचा जबडा घट्ट होऊन कपाळावरची शिरही तडतडू लागली. कोणा दुसऱ्या मुलाचं तिच्या अद्गत वावरण्यानेही त्याच्या शरीरातला ज्वालामुखी उफाळून बाहेर येऊ लागला. त्याचे रागाने लाल होत चाललेले डोळे बघून रॉकीला तर तो फोन पण मरू दे, स्वतःचा जीव घेऊन पळू असं झालेलं. मी काय म्हणतो देवा, तू पूर्ण जगाला एकदाच काय ते उचलून घे, म्हणजे आमच्यासारखी सामान्य जनता तरी या माणसाच्या आतंकापासून सुटेल. हा डोक्यावर कसला तांडव करतो हे तुला वर बसून काय कळणार बाबा. एकदा खाली येऊन बघ, म्हणजे तुला पण कुठे पळू असं होईल. रॉकीला तर अग्नेयचा राग बघूनच धडकी भरलेली. चिकू दादा, अरे तू ऐकतोय ना? बिचार लेकरू केव्हाचा एकच प्रश्न विचारत होतं. सियाचा वैतागलेला आवाज कानावर पडताच आत्ता मात्र अग्नेयने स्वतःचा राग गिळत रॉकी समोर फोन धरला. तसं रॉकीचं तोंड आता बघण्यासारखं झालं, कारण तो त्याच्या समोर त्याला बोलायला लावतोय. ते बघून रॉकीला तर कुटुंग घाम फुटला हे सांगायलाच नको. रॉकीला स्वतःवर जितका विश्वास होता तितका समोरच्या अजब प्राण्यावर अविश्वास ठेवत होता तो. ती कधी काय बोलेल याची तिलाच हमी नव्हती, मग तो काय तिची गॅरंटी घेणार होता ना. हॅलो सिया, रॉकीने अग्नेयची नजर बघून कसा बसा घशातून आवाज बाहेर काढला, कारण आत्ता जर त्याचा आवाज बाहेर पडला नसता तर अग्नेयने पुढच्या सेकंदाला त्याचा गळा दाबायलाही जास्त टाइम घेतला नसता. चिकू दादा, केव्हाची मी इकडून बोंबलतीये, पण तू तर पूर्ण म्यूटवर गेलेलास वाटतं. आता मी फोन ठेवणारच होते, पण नशीब आता तरी तू बोललास. समोरून नेहमीप्रमाणे आपल्या सिया मॅडम धावत्या गाडीत चढल्या ना, आणि तिची पळणारी गाडी बघून रॉकीने मनातच डोक्याला हात मारला, कारण ती वेडी खरंच नॉनस्टॉप बोलत सुटलेली. पण इथे अग्नेय मात्र कपाळावर बोट घासत खाली मान घालून मनातच हसला, कारण जिथे त्याला कोणाचं त्याच्या समोर एक्स्ट्रा बोललेलंही सहन व्हायचं नाही, तिथे त्याला तिची मीनिंगलेस बडबड एक वेगळं सुकून देऊन जायची. कधी कधी मलाच प्रश्न पडतो, जिथे सामान्य माणूस एका श्वासात 8-10 शब्द बोलत असेल, तिथे या मुलीचे आरामात 51 होत असतील. मॅडमचा स्पीड बघा, हिच्या मागे कुत्रा नाही तर हीच दगड उचलून कुत्र्याच्या मागे लागली वाटतं. रॉकी सियाची नॉनस्टॉप सुटलेली एक्सप्रेस बघून खूपच अवाक झालेला. चिकू दादा, अरे परत झोपलास का की चिकू तोडायला गेलास? हे बघ, तुझ्या त्या खडूस बॉसने तुला वाऱ्यावर सोडलं असेल. तरी मला इथे कॅफेत खूप कामं आहेत, त्यामुळे आजच्या दिवसात पटापट उत्तर दे. सियाने चिडण्यात अग्नेयचा केलेला उद्धार बघून रॉकीला असं झालं की आत्ताच ही धरती दुभागावी आणि आपण त्यात बुडूप व्हावं. पण बाबा, तुझे इतकेही थोर पुण्य नाहीत की ती धरती माँ तुला तिच्या उदरात सामावून घेईल. तू इतके पाप करूनही ती तुला या धरतीवर राहू देतीये, तेच तुझं पुण्य समज. तिच्या तोंडून स्वतःला मिळालेली उपाधी ऐकून अग्नेयची एक भुवई आपोआप उंचावली. त्याच्या बाबतीत मॅडमचा तवा नेहमीच तापलेला असायचा. सिया बाळा, तू कॉल का केलेलास? म्हणजे काही काम होतं का? ती अजून तिच्या तोंडून अग्नेयला घेऊन स्तुती सुमणे उधळेल ह्या भीतीनेच रॉकीने पटकन विषय बदलला, कारण तिकडे ती काहीही बोलली तरी इथे चिता तर त्याचीच पेटणार होती. अरे हो, बघ, तुझ्या बोलण्यात मी विसरूनच गेले मी कशाला फोन केलेला ते. किती बोलतोस तू चिकू दादा. सियाच्या बोलण्यावर
आता तर रॉकी मनोमन स्वतःचेच केस ओढू लागला. म्हणजे मगाचपासून इतकं सगळं भजन ती एकटीच गात बसलीये. पण मॅडमचा कॉन्फिडन्स तरी बघा. सगळं बिल त्याच्यावर फाडून मॅडम एकदम आरामात मोकळी झालेली. हे तर असंच गणित झालं म्हणायचं. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 आणा. रॉकीचं ते चिडलेलं तोंड बघून अग्नेयला त्याची एक क्षण दयाच आली. पण पुढच्या सेकंदाला त्याला त्याच्या चेहऱ्यावरचे बिथरलेले एक्सप्रेशन बघून हसूही आलं. अरे हो की, मगाचपासून मीच बोलतोय नाही का? ठीक आहे, आता मी एकदम शांत बसतो, कारण माझ्या बोलण्याने तुला तर बोलण्याचा चान्सच भेटला नाही ना. आता तू बोल, मी ऐकतो. हा? रॉकी सियावर दात चावून बोलतच असतो की अग्नेयची बारीक नजर त्याच्यावर रोखलेली बघून त्याची टोन लगेच नॉर्मल झाली आणि त्याने अग्नेयकडे बघून दातखिळी दाखवली. चिकू दादा, काल नाही का मला चक्कर आल्यावर तू औषधं आणली होतीस? अरे त्याचे पैसे द्यायचं माझ्या डोक्यातूनच गेलेलं. तेच मला तुला द्यायचे होते. खरं तर ती औषधं खूपच महाग होती, त्यामुळे मला लगेच तर सगळे पैसे देता नाही येणार. पण मी थोडे पैसे आमच्या कॅफेच्या काउंटरवर ठेवले आहेत. तू उद्या मॉर्निंगला घेऊन जा. बाकीचेही हळूहळू करून मी तुला देऊन टाकेन. सिया तिकडून जितक्या सौम्य आवाजात बोलत होती त्याहूनही भयानक शांतता सध्या आता या केबिनमध्ये पसरली होती. तिचं बोलणं ऐकून अग्नेयच्या माथ्यावर पुन्हा आट्या पसरल्या. ती ते पैसे परत का करतीये तेच त्याला समजलं नाही. पण रॉकीला मात्र कळलं होतं. कॅफेच्या एका दिवसाचा पगार बुडेल म्हणून धडपडणारी ती तिच्यासाठी तिचा स्वाभिमान किती मोठा असेल ह्याची त्याला प्रचिती आलेली. सिया, मी मागितले का तुझ्याकडे पैसे? आणि तू तुझ्या दादालाही आता पैसे देणार का? रॉकीला तिच्या त्या स्वच्छ मनाचा भरपूर अभिमान जरी वाटला असला तरी तिच्या पैसे देण्याच्या गोष्टीने त्याला वाईट वाटलं. दादा, तू मागितले नसले तरी ते पैसे देखील तुझ्या मेहनतीची कमाई आहे ना. आणि तसंही माझी आई नेहमी म्हणते, गरीबाकडे काही नसलं तरी सगळ्यात वर त्याचा स्वाभिमान असतो आणि मला तो जपायचा आहे दादा. सो तू उद्या मॉर्निंगला आठवणीने ते पैसे घेऊन जा. मी मॅनेजर दादांकडे दिले. बरं, ठेवू मी आता फोन? मला इकडचं सर्व आवरून आता निघायचं आहे. सियाने नेहमीप्रमाणे तिची गाथा ऐकवून फोन ठेवूनही दिला. म्हणजे समोरच्याला बोलायचा ती चान्सच द्यायची नाही. तिने फोन ठेवला तरी अग्नेय मात्र त्या फोनकडे बघतच राहिला. नक्की खरा श्रीमंत कोण आहे हा क्षणभर प्रश्न पडला त्याला. दिवसाला करोडो कमवणारा तो की स्वतःचा स्वाभिमान मान ताट करून जपणारी ती? तिच्या त्या स्वाभिमानासमोर त्याला तोही पूर्ण छोटा वाटला. पण तिने स्वतःला गरीब म्हणून घेताच त्याच्या हृदयात तीव्र कळ उमटून त्याची हाताची मूठ आवळली गेली. अग्नी, तुला परत तिच्या वागण्याचा इतका फरक का पडतोय? कोण आहे ती तुझी? अग्नेयला आत्ता हा प्रश्न वारंवार येऊ लागलेला. पण सध्या त्याचं मन तिच्याकडे ओढत असल्याने त्याने घड्याळात टाइम बघितला तर रात्रीचे 10:30 वाजून गेलेले बघून त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण अजूनही इतक्या रात्रीचं तिचं त्या कॅफेत थांबणं त्याला अजिबात आवडलं नाही. पण त्याला कुठे माहित ना, तिची इव्हनिंगची शिफ्ट असते ते. त्याने रॉकीकडे एक नजर टाकून तो त्याचा ब्लेझर उचलून रागातच तडक बाहेर पडला. तसा बाहेर उभा आरव त्याला अचानक बाहेर आलेलं बघून उडायचाच बाकी राहिलेला. त्या क्षणी कुठे पळायचं हेही त्या प्राण्याला लगेच सुचलं नाही आणि तो आहे तिथे स्टॅच्यू सारखा उभा झाला. हे एक ध्यान त्या सियासारखंच अवघड होतं.
पण सध्या अग्नेयचं मन कुठे थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याने तो आरवकडे न बघता सरळ लिफ्टकडे गेला. नाहीतर आरवचा ऑफिस टाइम फक्त 8 वाजेपर्यंतचाच होता. तरी हे ध्यान पंचायती करत थांबलेलं आज. रॉकी तर आनंदाने त्याचा फोन घेऊन बाहेर केबिन बाहेर आला. आपला फोन शहीद झाला नाही या आनंदात त्याला तर नाचूस झालेलं. रॉकी दादा, काय झालं काय? रॉकीला मागून घाईत आलेलं बघून आरवही त्याच्या मागे पळत सुटला. म्हणजे ह्या मुलाला पंचायती बघा किती. जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत त्याचा जीव काय शांत बसणार नव्हता. खरंच या एक पोराचं अवघड होतं. बाबा, आता एकही प्रश्न न विचारता चला, फक्त तुम्हाला सगळं कळेलच. रॉकीला स्वतःलाच माहित नव्हतं नक्की झालं काय ते. मग तो आरवला काय सांगणार होता ना. अग्नेयच्या गाड्यांचा ताफा पुढच्या 10 मिनिटातच वाऱ्याच्या वेगाने त्या कॅफेच्या समोर हजर झाला. तसा रॉकी गालात हसला, कारण आजच्या रात्रीने खूप वेगळं वळण घेतलेलं. असं वळण जे आता त्याच्या बॉसला याच रस्त्यावर ओढून पुढे नेणार होतं. रॉकी दादा, भाईला भूक लागलीये का? अरे मग त्याच्या रेग्युलर 7 स्टार रेस्टॉरंट बाहेर थांबवायचं ना. भाई अशा ठिकाणी नाही खात. रॉकीला त्या कॅफेकडे बघताना बघून आरव हळूच त्याच्या कानात कुजबुजला. तसं रॉकीने एक नजर वैतागातच त्याच्यावर टाकली. हा माणूस खरंच आपल्या बॉसचा भाऊ आहे का? हा प्रश्नच पडला त्याला. पण आता त्या कॅफे बाहेरचं दृश्य बघून इकडे रॉकीच्या चेहऱ्यावर हलका हसू पसरलं. आणि त्याला हसताना बघून आरवला विचित्रच वाटलं. रॉकी दादा, कदाचित भूक तुला लागलीये वाटतं आणि भुकेने तुझा मेंदू काम करणं बंद झालाय. तू एक काम कर, तू माझ्या जागी निवांत बस, मीच तुला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो. आरव तो काहीच बोलत नाही बघून खाली उतरायला जाणार तोच रॉकीने त्याची मान फिरवून त्याचं लक्ष समोर नेलं. तसे आरवचे डोळेच मोठे झाले. त्याने झटक्यातच मान फिरवून मागे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. आईला, हा खाली कधी उतरला? आणि ती मुलगी कोण आहे? अग्नेयला त्या कॅफे समोर खिशात हात घालून उभा राहिलेलं बघून इथे आरवचे पोपट उडालेले. त्यात त्याच्या समोरची मुलगी अग्नेयच्या मध्ये उभा राहिल्याने त्याला स्पष्ट दिसत नव्हती. म्हणून ती कोण आहे हे त्याला लगेच ओळखता आलं नाही. तुम्ही इथे काय करताय? हे बघा, आता मी घरी चाललीये, त्यामुळे परत जर माझ्या समोर कॉफीची रट लावलात तर मी काय करून देणार नाही, आधीच सांगून ठेवतीये. अग्नेयला अचानक समोर आलेलं बघून आधी शॉक झालेली सिया भानावर येताच सुरू झाली ना. या पोरीला एक शांत करणं कोणाच्याच हातात नव्हतं, इवन त्या देवाच्याही नाही. पण तो तिचा ऐकायला सध्या त्याच्या प्रेझेन्स मध्ये होताच कुठे. तो तर तिच्या त्या निरागस रूपाला स्वतःच्या हृदयात उतरवून त्याच्या शरीरात भडकलेल्या आगीला शांत करत होता. तीच एक अशी होती जिला बघून त्याचं मन, आत्मा, हृदय इतकंच नाही तर त्याचे फेफडे, लिव्हर आणि किडन्याही शांत व्हायच्या. जणू त्याच्या त्या तळपतेल्या आयुष्याचा त्याच्याही न कळत सुकून झालेली ती. हे असे बघतात ना तेव्हा माझं हृदय इतक्या फास्ट का धडधडायला लागतं. जशी बाकीच्यांची नजर मला टोचते तशी या खडूसाची खूपच का नाही. उलट त्याच्या असं बघण्याने मला नेहमीच माझं शरीर हलकं झाल्यासारखं वाटतं. त्याला एकटक स्वतःकडे बघताना पाहून इथे सियाच्या पोटात गोळा आलेला. भलेही वरवर ती त्याच्यावर आता चिडत असली तरी त्याला बघण्यासाठी
तिचा जीव सकाळपासून किती तडफलेला हे तर तिचं तिलाच माहीत. तो तिचा कोणीही नसताना त्याच्या वाटेत कितीतरी वेळा डोळे भिजलेले तिचे, आणि आता त्याला समोर बघता क्षणी त्याच्या मिठीत शिरून खूप रडूस झालेलं तिला. पण ती कोणत्या हक्काने त्याच्यावर अधिकार गाजवणार होती ना? या विवंचनेत तिने कसंबस स्वतःच्या भावनांना आवरलं. अग्नेयने त्याची भेदक नजर एक वार त्या कॅफेत फिरवली. 2-3 क्लिनिंग स्टाफ सोडले तर आत्ता तिथे कोणीच नव्हतं. त्यात हा कॅफेही हायवेच्या साईडला असल्याने तिथे बरीच कमी वर्दळ होती. इथून घरी कशी जाणार आहेस? तिच्या चेहऱ्यावरून नजरही न हटवता त्याने अगदी शांत आवाजात तिला प्रश्न केला. पण त्याचा तो संयमी आवाज ऐकून इथे सियाच्या कंठाला तिचा श्वास येऊन घट्ट बिलगला ना, आणि तिचे डोळे मोठे झाले. हा खडूस डोक्यावर पडलाय का? इतका का शांततेत बोलतोय माझ्याशी? नक्कीच याला कॉफी हवे असणार. सियाचं डोकं भलतीकडे जाऊन थांबलं. का? मी कशीही जाईन, चालत जाईन, नाही तर उडत जाईन. त्याच्याशी तुमचा काय संबंध? तुम्ही तुमची कामं सोडून हे विचारायला इथे आलाय का? सिया नाक तोंड गोळा करत चिडातच त्याच्याकडे बघते. दिस गर्ल, हिला नीट बोलता येतच नसेल का? आणि मला बघून तर डायरेक्ट फायरिंग स्टार्ट करते ही. अग्नेय कपाळावर बोटं घासत एक नजर परत तिच्याकडे बघतो. आत्ता काय उत्तर देणार होता ना तो तिला? तिच्यासाठीच त्याची सर्व कामं सोडून आलाय हे तर तो तिला सांगण्यापासून राहिला. स्वतः कधीच कोणासमोर वाकू शकत नव्हता तो. साहेब तिच्याशी शांततेत बोलत असले तरी त्याच्या चेहऱ्यावरची माशी काही हल्ली नाही. लेट्स गो. अग्नेय तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मागे वळणार. की कुठे? हे बघा, तुम्हाला मी वाटले काय? तिने तिचं वाक्य पूर्ण करायच्या आतच अग्नेयची रागीट नजर तिच्यावर पडली, आणि बस त्याच्या नजरेतला तो दाह बघून मॅडम क्षणातच गार पडल्या ना. ती पुढे काय बोलणार याची कल्पना येताच त्याची पायातली आग मस्तकात गेलेली. पण तिच्या समोर त्याने कसा तरी त्याचा राग सावरत डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला, आणि तो परत मागे फिरला. काय जबरदस्ती आहे या माणसाची? म्हणजे मी यांच्यानुसार वागायचं का आता? आणि ते का? हे आहेत कोण? म्हणजे हे असतील एका कंपनीचे मालक म्हणून काही कोणालाही कसंही वागवणार का? खडूस राक्षस समजतो कोण स्वतःला? सध्या माझ्या आयुष्यात नेमकं चाललं काय आहे हे कोणीतरी येऊन सांगा मला. माझेच ग्रह फिरलेत वाटतं. जो तो येऊन माझ्या डोक्यावर नाचायचं काम करतोय. जणू माझं डोकं स्टेज वाटतोय त्यांना. तो सुदेश काय कमी होता का, जे हा राक्षसही बेताळासारखा मानगुटीवर बसलाय? इतक्या मोठ्या कंपनीचा मालक, पण तरी मागच्या जन्मात मी ह्याच्याकडून कर्ज घेतल्यासारखं माझ्या समोर हजर होतो. सिया अग्नेयच्या मागे त्याच्या नावाने खडे फोडत चाललीच होती की गार्ड डोअर ओपन करेपर्यंत अग्नेय अचानक थांबला. पण हे ध्यान आपल्याच धुंदीत असल्याने त्याला जाऊन धडकलं ना. आणि नेमकं त्या धक्क्याने तिचा तो भाजलेला हात दुखावला गेला. व्हॉट हॅपन? ती कळवळताच तो पटकन मागे वळला. तिच्या चेहऱ्यावरची वेदना बघून त्याच्या हृदयातही तीव्र कळ आली. काही नाही. हाताला उठणाऱ्या झिंझिण्या सहन करत आणि डोळ्यातलं पाणी अडवत सिया तिचा हात मागे करायला जाणार. तोच अग्नेयने तिचा हात पकडला. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. पण त्याची नजर तिच्या मनगटावर भाजलेल्या त्या चट्ट्यावर गेली. तिला इतकं बेकार भाजलेलं
की त्यावर अक्षरशः फोड आलेले. पण आता ते बघून कोणता प्रलय येणार होता याची सियालाही कल्पना नव्हती. हुश, फायनली अग्नेयाला तर कळालं सियाला भाजलं आहे ते. पण सिया त्याला सांगू शकेल का की हा त्रास तिला कसा झाला ते? हे तर आपल्याला पुढच्या भागातच कळेल. तो भाग स्पेशल अग्नेय आणि सिया असेल हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगतेय. त्यामुळे तयार राहा बरं का. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट भरभरून करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा.